महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून अनेक दिंड्या पंढरपूरमध्ये पोहोचत असतात। मात्र आता पंढरपूरवरून एक अनोखी दिंडी निघणार आहे आणि ती पोहोचणार आहे थेट लंडनमध्ये। पाहूया या 7 समुद्रापार पोहोचणाऱ्या दिंडीचं नेमकं काय प्रयोजन आहे ते। पंढरपूरवरून दिंडी निघाली थेट लंडनला। 22 देश पार करत 70 दिवसांचा प्रवास। 21 जूनला अनोखी दिंडी पोहोचणार लंडनला। वारकरी संप्रदायाचा आराध्य असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून पालख्या पंढरपूरकडे येत असतात। मात्र यंदा पहिल्यांदाच पंढरपूर ते लंडन अशी अनोखी दिंडी निघाली आहे। पादुकांच्या विठ्ठल दर्शनानंतर ही दिंडी लंडनकडे मार्गस्थ झाली। यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी विधिवत पूजा केली। आता पुढील 70 दिवस 22 देशांतून हा हरिनामाचा जयघोष होणार आहे। पंढरपूर ते लंडन असा 18,000 किलोमीटरचा दिंडीचा प्रवास असेल। दिंडी रस्ते मार्गाने 22 देश आणि 2 खंड पार करणार आहे। 70 दिवसांचा प्रवास करून दिंडी 21 जूनला लंडन मध्ये पोहोचणार आहे। दिंडी बारामती, पुणे, आळंदी, देहू असा प्रवास करत बुधवारी नागपुरात, तर मध्य प्रदेश वाराणसी मार्गे शनिवारी सीमा ओलांडत नेपाळला पोहोचणार आहे। पंढरपूर ते लंडन या दिंडीची संकल्पना आली। आता हा प्रवास आज 14 एप्रिलला सुरू होतोय आणि 21 जून 2025 ला आपण लंडन मध्ये पोहोचणार आहोत। ही वारी तब्बल 22 देशांमधून जाणार आहे। 70 दिवसांचा हा प्रवास आहे आणि साधारणतः एक 18,000 किलोमीटर प्रवास करत आपण ही वारी निघणार आहोत। आपल्याला याच्यामध्ये 70 दिवसांचा हा प्रवास आहे। आता आज पंढरपूरवरून निघून आपण उद्या पुणे, नंतर नागपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, 19 एप्रिलला आपण भारत सोडून नेपाळमध्ये जाणार आहोत। लंडन येथे उभारत असलेल्या विठ्ठल मंदिरात पंढरपूर प्रमाणेच वालुकाश्म पाषाणापासून हुबेहूब मूर्ती बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी राम लल्लाची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांशी संपर्क साधण्यात आला आहे। लंडन मध्ये ही वारी काढण्याचं कारण असं की आपल्याला जशी आपली संस्कृती महाराष्ट्रात, भारतात खूप प्रिय आहे, तीच संस्कृती आपल्याला आज लंडनमध्ये उभारायची आहे। राम मंदिरामध्ये ज्यांनी राम लल्लांची मूर्ती स्थापन केली आहे त्यांच्याच हातातून, त्यांच्याच कल्पनेतून आपण विठ्ठलांची हुबेहूब मूर्ती, रुक्मिणी मातेची हुबेहूब मूर्ती लंडनमध्ये साकारणार आहोत। साधारणतः हा प्रवास 22 देशांमधून होणार आहे। 18,000 किलोमीटरचा 70 दिवसाचा हा प्रवास आहे। साधारणतः नेपाळपर्यंत आम्ही जाणार आहोत। त्यानंतर बाकी तिथले सगळे लोक जे आहेत लंडन मधले ते सगळेजण रस्ते मार्गे या पादुका लंडनला घेऊन जाणार आहेत। आपण आपली संस्कृती आपल्या देशाबरोबरही बाहेरच्या देशामध्ये रुजवतोय, ही खूप अभिमानाची आणि खूप अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे। आषाढी एकादशीला म्हणजे 6 जुलै रोजी लंडन येथे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार मोठा सोहळा साजरा केला जाणार आहे। या दिंडी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, मोहन पांडे यांच्यासह अनेक दिग्गज मदत करतायत। वारकरी म्हणून एकमेकांना जोडले जातो आणि हा वारीने आपण भारताच्या बाहेर आपण कसे आपल्या विठ्ठल भक्तांना जोडले जाऊ, हाच एक प्रयत्न। पंढरपूरच्या संत भूमीतून जगाला समतेचा आणि शांतीचा संदेश दिला जातो। आता हाच संदेश घेऊन ही पालखी लंडनला निघालेली आहे आणि हे विश्वची माझे घर असं जे ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवलंय त्याचीच प्रचिती या दिंडीतून येते आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।